राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणती आहे ती आनंदाची बातमी। पीक विमा योजना आणि नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आपल्या समोर आलेली आहे। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती बघूया कोणती आहे। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी लवकरच शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये वाटप चालू करण्यात आलेले आहे। तर चला सविस्तर बघूया कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसा मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नाही मिळणार। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता हे बघणार आहोत की किती रुपये या ठिकाणी मिळणार। तर पीएम किसानचा जो 21वा हप्ता आहे त्याचे 4000 रुपये तुम्हाला मिळणार। आता या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या, याचे 2000 आणि याचे 2000 असे राज्य सरकारकडून तुम्हाला जाहीर झालेले आहे 4000 रुपये। 4000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत टाकण्यात येणार आहे। त्यामुळे चिंता काय करू नका शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता 4000 रुपये जाहीर झालेले आहे, ते म्हणजे पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता। तर चला सविस्तर बघूया कोणत्याही आनंदाची बातमी आणि कधीपासून या ठिकाणी लागू होणार आहे आणि कोणते जिल्हे आहे आणि किती जिल्हे आहे, सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघणार आहोत। व्हिडिओवर जर नवीन आलेला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून टाका। चॅनलवर जर तुम्ही पहिली व्हिजिट मारली असेल तर चला पीएम किसान योजनेचा व नमो शेतकरी योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना अत्यंत आनंदाची बातमी, आता अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे, ती म्हणजे नमोचा 8वा व पीएमचा 21वा हप्ता वाटप चालू झाली आहे। या 15 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आजपासूनच वाटप चालू झाली। आता शेतकरी मित्रांनो अत्यंत आनंदाची बातमी अशी समोर आलेली आहे की आता हे जे 15 जिल्हे आहे या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर अशी आलेली आहे की आता या शेतकऱ्यांना लगेच या ठिकाणी 4000 रुपये 2 हप्ते एकत्रित आजपासून सुरू झालेले आहे। तर चला सविस्तर बघूया कोणते आहेत ते जिल्हे। तर चला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ते 15 जिल्हे कोणते आहे, ज्या 15 जिल्ह्याला या ठिकाणी नमोचा आणि पीएमचा दोन्ही हप्ते एकत्रित या ठिकाणी मिळणार आहे। तर चला सविस्तर बघूया हे 15 जिल्हे कोणते आहे। आता तुम्हाला माहीतच आहे, तुम्हाला 4000 रुपये या ठिकाणी आजपासून वाटप चालू झालेलं आहे, पण कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमचं नाव या जिल्ह्यामध्ये आहे की नाही, या यादीमध्ये तुमचा जिल्हा येतो का नाही येतो आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। आम्ही तुम्हाला ते 15 जिल्हे कळवतो कोणते आहे ते। तर चला सविस्तर बघूया कोणते जिल्हे आहेत ते। त्या 15 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजनेचा एकत्रित हप्ते 2 हप्ते एकत्रित 4000 रुपये या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे। तर चला सविस्तर बघूया कोणते आहेत ते 15 जिल्हे। या ठिकाणी नरेंद्र मोदींनी या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबलेलं आहे। आता तुम्हाला तर माहीतच आहे डीबीटीचं बटन दाबल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 24 घंट्याच्या आत पैसा येतो। तर तो पैसा किती येणार, तो पैसा येणार 4000 रुपये आणि फक्त या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच तो येणार। तर चला सविस्तर बघूया कोणते आहेत ते 15 जिल्हे। तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यामध्ये येतो की नाही येतो आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। तर चला पहिला जिल्हा तुमचा असणार आहे जालना जिल्हा। जर तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। तुम्हाला आता 4000 रुपये तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी डीबीटी मार्फत टाकण्यात येणार आहे। ते 4000 कोणती 21वा हप्ता व 8वा हप्ता। जर तुम्ही अहमदनगरमध्ये राहत असाल, अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पण एक मोठी दिलासादायक बातमी आहे, त्या शेतकऱ्यांना पण या ठिकाणी मिळणार आहे। तर चला तिसरा जिल्हा बघूया आपला छत्रपती संभाजीनगर। जर तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी पण एक दिलासादायक बातमी, तुम्हाला पण 4000 रुपये 24 घंट्याच्या आत, कारण की राज्य सरकारने आत्ताच डीबीटीचं बटन दाबलं त्यामुळे 24 घंटे लागू शकतात। तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये 4000 रुपये मिळण्यासाठी 24 घंटे लागू शकतात, त्यामुळे 24 घंटे वाट बघावी लागेल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी। आता चौथा जिल्हा या ठिकाणी असणार आहे पुणे। जर तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये राहत असाल, पुणे जिल्ह्यातील शेतकरी जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। आता तुम्हाला पण 4000 रुपये थेट राज्य सरकारकडून मिळणार। जर तुम्ही आता नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल, नाशिक जिल्ह्यातील जर शेतकरी तुम्ही असाल तर तुम्हाला पण या ठिकाणी 4000 रुपये या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये
टाकण्यात येणार आहे। जर तुम्ही नाशिक जिल्ह्याचे जर का तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर या ठिकाणी आलेली आहे, त्यामुळे चिंता काय करू नका। आता राज्य सरकारने या ठिकाणी PM किसान योजनेसाठी व नमो शेतकरी योजनेसाठी PM किसान योजनेचा 21वा आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असे याचे 2000 पूर्णपणे 4000 रुपये या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे, त्यामुळे चिंता काय करू नका। या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी ठरू शकते, कारण की त्या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट 4000 रुपये या ठिकाणी मिळणार आणि थेट त्यांच्या ते बँक खात्यामध्ये सुद्धा जमा होणार। जर तुमचा आधार तुमच्या बँके खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला काही अडचण नाही, पण तुमचा आधार तुमच्या बँक खात्याला लिंक नसेल तर तुम्हाला हा पैसा येणार नाही। त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे नसेल ते काम करेल तर ते करून घ्या, पण बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे ते काम कंप्लीट आहे, त्यामुळे चिंता काय करू नका। तुम्हाला थेट 4000 रुपये DBT मार्फत राज्य सरकार या ठिकाणी टाकणार आहे। आता दुसरा पुढील जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड। जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी पण एक आनंदाची संधी या ठिकाणी आलेली आहे। आता तुम्हाला पण या ठिकाणी 4000 रुपये 2 हप्त्याचे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये वाटप चालू झालेले आहे। तर चला तिसरा जिल्हा 7वा जिल्हा आहे बीड। जर तुम्ही बीड जिल्ह्याचे शेतकरी असाल तर तुमच्यासाठी पण या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी धरूनच चालवतो तुम्हाला पण पैसा या ठिकाणी येईलच। आता चला या ठिकाणी आपण बघणार आहोत की आता हे पैसा या ठिकाणी येणार कशा मार्फत आहे, ते म्हणजे DBT मार्फत। DBTचं बटन आता दाबण्यात आलेलं आहे। DBTचं बटन राज्य सरकारने दाबून ठेवलेलं आहे, त्यामुळे चिंता काय करू नका। DBTचं बटन दाबलं म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसा आला, पण तो किती टायमात येतो तर तुम्हाला तर माहीतच आहे, 24 ते 48 घंट्याच्या नंतर। त्यामुळे तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होण्यास किती घंटे लागू शकतात, ते म्हणजे 24 ते 48। काही काळ असा होतो की त्यामध्ये 48 घंटे सुद्धा लागतात, त्यामुळे चिंता काय करू नका। 48 घंटे कधी कधी लागू शकतात, त्यामुळे तुमचे जे 4000 रुपये आहे ते 4000 रुपये यायला 48 घंटे म्हणजे 1 किंवा 2 दिवस सुद्धा लागू शकतो, कारण की राज्य सरकारने आजच DBTचं बटन दाबलं, त्यामुळे तुम्हाला काय आजच पैसा येणार नाही, तुम्हाला 24 ते 48 घंट्याच्या नंतर पैसा येईल। त्यामुळे चिंता काय करू नका। पैसे उर्वरित शेतकऱ्यांना, जे शेतकऱ्यांना हप्ता मिळायचा बाकी आहे त्या शेतकऱ्यांना पूर्णपणे या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसा येणार म्हणजे येणार, 100% येणार। फक्त 1 किंवा 2 दिवस लागेल, पैसा येणार म्हणजे येणार, तुम्हाला पैसा येणार। कारण की DBTचं बटन दाबलं म्हणजे डायरेक्ट ट्रान्सफर ऑफ बँक खात्यामध्ये तुमच्या डायरेक्ट पैसा चालला जातो, तो पैसा वापस घेतला जात नाही, काही नाही। त्यामुळे चिंता काय करू नका। आता पैसा राज्य सरकारकडून या ठिकाणी निघालेला आहे, आता फक्त तुमच्या बँक खात्यामध्येच यायचा राहिलेला आहे, त्यामुळे चिंता करू नका। चिंताची कोणती या ठिकाणी अपेक्षा या ठिकाणी राहिलेली नाही, त्यामुळे तुम्ही भेऊ नका। आता पुढील जिल्हा बघूया, कोणता पुढील जिल्हा राहिलेला आहे सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तो पुढील जिल्हा बघूया। आता तो पुढील जिल्हा होणार आहे तो म्हणजे आपला जो जिल्हा आहे तो पुढचा जिल्हा तो आहे कोल्हापूर। जर तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी पण या ठिकाणी आनंदाची बातमी। तर अशा 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक आनंदाचा दिलासा या ठिकाणी राज्य सरकारने दिलेला आहे। या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे PMचा 21वा व नमोचा 8वा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे। हप्त्याला वाटप चालू झालेले आहे आणि बाकीच्या उर्वरित शेतकऱ्यांना 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढल्या या ठिकाणी टप्प्यात मिळून जाईल, त्यामुळे चिंता काय करू नका। पहिलं या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळेल, हे पहिले 15 झाले की डबल 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळेल, म्हणून चिंता करू नका, पैसा सर्वांना मिळेल, त्यामुळे कोणतीही अडचण या ठिकाणी नाही। आता या उर्वरित 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे 4 ते 5 ते 7 दिवसानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा दिसेल, म्हणजे पुढच्या हप्त्यामध्ये तुम्हाला तुमचं बँक खातं या ठिकाणी भरेल दिसेल। आणि जो तुम्हाला आत्ताचे 15 जिल्हे आहे, जर तुम्ही पहिल्या जिल्ह्यामध्ये येत असाल, पहिल्या टप्प्यामध्ये जर तुम्ही येत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, तुम्हाला पहिल्या हप्त्यामध्ये ठरवलेलं आहे, त्यामुळे तुम्ही पहिल्याच टप्प्यामध्ये येणार आहे। पहिल्याच टप्प्यामध्ये तुम्हाला दोन दिवसाच्या आत पैसा येणार, 24 ते 48 घंट्याच्या आत पैसा येणार, कारण की राज्य सरकारने DBTचं बटन दाबलेलं आहे। तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर लगेच या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून टाका।